दादा, तू काय करतोयस इथे? काही नाही. मला माहितीये तू आत्याचाच विचार करतोयस ना. पूर्वा, अगं मी काहीच करू शकलो नाही तिच्यासाठी. अरे असं का म्हणतोय? मी तिला म्हणालो होतो की तुझं लग्न होईल, काही अडचण आली तर मी दूर करेन, पण काही नाही केलं. अरे अजयने सुद्धा का सांगितलं नाही आत्याला की तो विश्वासरावचा माणूस आहे? अरे त्याच्या कामाचा भाग होता तू. आणि अरे काही गोष्टी नाही सांगता येत. अगं पण आत्याचं प्रेम होतं ना त्याच्यावर, मग तिला तरी सांगायचं ना. बघ, झालं ते झालं. आता आपल्याला सगळ्यांना मिळून आत्याला सावरायला हवंय ना, आणि तू ते करू शकतोस. पूर्वताई, गणेशा, तुम्ही काय करता सर? काही नाही. पूर्वताई, ताईंच्या नवऱ्यात कोणी मारल्यानी? पांडू, हे बघ, विश्वासराव पोलीस आहेत ना, ते सगळं शोधून काढतील ना. पूर्वताई, छायाताईंचा नवरा पण पोलीस होतो ना? माका माहित. तुला कसं माहित? मागा सगळं माहित. ते भेटायचे ना, छायाताईचं नवरो आणि विश्वासराव भाऊ, दोघे जण भेटायचे. पूर्वताई, छायाताईंचं लगीन पण विश्वासराव भाऊनी जमवलं ना, माका माहित. या असा ना त्यांका मारून ना झाडाक लटकवलेला असा, झाडाक लटकवल्यानी. पांडू, तुका कोणी सांगितलं ह्या सगळा? माका सगळा माहित. छायाताईचं नवरो ना, अजय, ते ना विश्वासराव भाऊंका ना नाव सांगितलं आणि त्याचा. माका ता पण माहिती. देविका, गो देविका. तू मेलास? बसा. देविका, पाणी घेऊन ये जरा. हो. नको, रवान दे. झाला तर वाईटच झाला ना. हो, छायाचं परत लग्न ठरला म्हणून बरा वाटला होता, पण पोराचा नशीबच फुटका. असा काय होय तसा वाटला नव्हता. आता काय करू? चल, पोरगू पोलिसात तसा कळला होता. होय हो, सगळा चांगला चालला होता. वाटला घरात शुभ कार्य पार पडतला होता, पण देवान माझ्या पोरीच्या नशिबात कपाळावर कुंकूच लिवला नव्हता. हो, आई शांत व्हा, रडू नका आता. अहो, तुम्ही असे रडत राहिलात तर कसा होतला? गप रवा आधी. अहो, ह्याच्या लग्नात सुद्धा अशी चढी येली आणि साखरपुड्यात पण तसाच झालेला. हा काय साधा दिसणार नाही, कोणीतरी काहीतरी करून ठेवलेला दिसता, आणि त्याच्यावर उलटू गोया, नाहीतर अजून कोणाचा तरी जीव घेत. नाही हो, सगळं करून झाला. रघुभाऊजींनी पण हात वर केल्याने आता काय करतलं? कोण काय करणार आता? आपल्या आता काहीतरी बहुकच वया. एक ना माणूसा एका बोलो गो.
सर मला संधी द्या, आज या एकेकाला सरळ करतो. सर बसा. बोलवा त्यांना. नाईक, नाईक बाहेर या. सर आज हयात पोलीस स्टेशन लागतासा दिसता. नाईक, अगो ह्यो विश्वासराव. हो तुमची काय ओळख? कोण तुम्ही? आम्ही माझे सासू सासरे आहेत ते. ज्याला विचारलं जाईल त्यानं उत्तर द्यायचं, कळलं? अहो त्या छायाचा असं झाला ना म्हणून जरा हाक मारू केलेलो. मग झालं ना काम, चला निघायत ना. अहो पण सांगितलं ना, चला निघा. चल आपण निघाया इथून. ह्या काय असा की ना हे सरला ते बघून घेतील. आपण काय मध्ये पाहायला नको. चल चल लवकर. ए तू पुढे ये. पुढे ये. आता येतोस का मी येऊ? दत्ता नाईक तूच ना? होय. चला बाकीच्याने आज जा. कित्या माझ्या नवऱ्याकच कित्या थांबवतास? काय केलं त्यानं? शांत व्हा. नाही राहणार. काय झाला की दरवेळेस माझ्या नवऱ्यावरच आळ घेतात. काय केलं नाही माझ्या नवऱ्यान? तुमका चौकशी करूची हा ना, तर बाकीच्यांची पण करा. दरवेळेस माझंच घोकीच्या पुढे घरात बाकीची माणसं पण होत ना. वहिनी त्यांचं त्यांना काम करू दे. चल. आणि तुम्ही काय करणार? बघत राहणार काय? का वागतोस तू असं? आमच्याकडून काही चूक झाली असेल तर सांग ना. तू मित्रच आहे ना माझा. मी इथे पोलीस ऑफिसर आहे आणि मी इथे तुमच्या चौकशीसाठी आलोय अभिराम नाईक. ह्यानी अजयला फासावर लटकून ती आत्महत्या आहे असं भासवून दिलंय.